तर चला बनवूया आज वांग्याचं भरीत। 4 वांगी, 1 कांदा, 1 चमचा जिरे, 10-12 पाकळ्या लसूण, 1 चमचा मीठ। तर सगळ्यात आधी आपल्याला वांग गॅसवर चांगलं भाजून घ्यायचे। वांग आपलं छान भाजून झाले। आता आपण याच्यावरचं हे सगळं करपलेलं काढून घेऊया आणि स्वच्छ करूया। आणि हो, हे सगळं सोलताना वगैरे आहे ना जरा लक्षपूर्वक करा, कारण की ते डायरेक्ट भाजलेलं असतं ना, तर ते लय गरम असते, ते मोठं भाजू शकतात सोलताना। हा, मग ते जोपर्यंत थंड होत नाही ना तोपर्यंत उगाच त्याला हात लावायला जाऊ नका, नाहीतर पुढचे 4-5 दिवस आहे ना तुम्हाला कोणी इथे येऊन देणार नाही आणि मग सगळ्यांचे खायचे वांदेच। मग बघा, एकदा आईने केलं तसं, पण तरी पण आईने आमच्या सगळ्यांसाठी केलं आणि ह्याचा वास भाजल्यावरती इतका भारी होतं ना, कधी खाऊ संपू असं माझं मन बोलते। आणि आई इतकं भारी भरीत बनवते ना, आई हे बघा, सोलल्यानंतर असं मस्त पैकी दिसतं। आणि भाजून सोलून झाल्यानंतर आपण असं उघडून चेक करून बघायचं वांग, कारण कधी कधी आतून खराब पण असू शकतं, कारण आपण अखंड भाजलेलं असतं, त्यामुळे आत काय आहे नाही कळत नाही। त्यामुळे असं उघडून बघायचं आणि नंतर ते सगळं एकजीव करून घ्यायचं। सगळी वांगी एकजीव करून घ्यायची। शक्यतो वांगी हातानेच एकजीव करून घ्या। आपल्या हातामुळं कुस्करल्यामुळं ना त्याला खूप छान आपले चव येत असते। कधीही बघा तुम्ही, आपण हाताने केलेली गोष्टीला ना एक वेगळीच चव असते। त्यामुळं ना जरी गरम असलं तरी थोडं थंड होऊन द्यायचं आणि असं हाताने त्याला एकजीव करून घ्यायचं। वांग एकजीव करून झालंय आपलं। आता बत्त्यामध्ये आपण लसूण आणि जिरं वाटून घेऊया। लसूण जिरं बारीक अगदी कुटून झालेलं आहे आपलं। आता ते आपण सगळं जे आपण वांग एकजीव करून ठेवलेलं होतं ना त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मीठही त्यात टाकायचं आणि सगळं परत मिश्रण कालवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याची फोडणी करून घ्यायची। आपलं भरताचं मिश्रण कालवून झालंय, अगदी एकजीव झालेलं आहे आणि आता आपण पॅन मध्ये तेल घालून कांदा भाजून घेऊया। कांदा चांगला भाजून घ्यायचा, अगदी लाल होईस्तोपर्यंत, त्यामुळं खूप छान लागतं, अगदी असं क्रंची क्रंची सारखं असं तोंड दातात आलं की। आणि हो, मी फक्त लसूण जिरं मीठ घातले। ज्यांना आवडत असतं तिखट त्यांनी भगवती घालू शकतात आणि जर सिजनेबल हिरवा वठाणा मिळतो तो जर असेल तर तो पण आपण त्यामध्ये फोडणी घातल्यानंतर ना उकडून त्यामध्ये घालू शकतो, ते तसंही खूप छान लागतं ते घरी। आपला कांदा चांगला भाजून झालाय। आता आपण वांग कालवून ठेवलेलं त्यामध्ये घालून घेऊया।
आपलं भरीत तयार आहे. आपण वांगं अगोदर भाजून घेतलेलं असतं ना, त्यामुळं फोडणीनंतर आपल्याला ते जास्त वेळ शिजवावं लागत नाही. थोडंसं परतलं ना ते की होऊन जातं. तर आता आपलं खाण्यासाठी भरीत तयार आहे. बघितलं ना, आपलं भरीत तयार. आणि हो, हे एकदम क्विक झटपट आणि 5 मिनिटातच बनते आणि इतकी चवीला भारी लागते. आणि ते पण घरातले जे साहित्य आहेत तेच, बाहेरनं काय आणायची गरज नाही. वांगं आणायची गरज आहे हा बाहेरनं. हां, पाहिजे तर घरात पण झाड लावू शकताय, पण तुमच्यावर डिपेंड येते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून जावा. आणि असे छोटे छोटे व्हिडिओज आहे ना, आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे ना, आई माझी रोज टाकत असते. आणि तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो पण करा. आणि हो, भरीत आहे ना दही आणि भाकरीसोबत आहे ना, इतकं भारी लागतं ना खायला. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या घरातले मुलं खातात की नाही. तर भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.